आता बऱ्याच दिवसानंतर आपल्या चिकटांच्या आठवडी बाजारामध्ये गेलतो, तिथे गेल्यानंतर माझ्यासोबत आज काही घडलं, मला आज कधीच वाटलं नव्हतं बरं का. चला तुम्हाला सांगते नेमकी माझ्यासोबत घडलं तरी काय. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचं अमोल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एक नवीन आपल्या मराठी ब्लॉग मध्ये. आता बऱ्याच दिवसानंतर आज आपल्या चिकटांच्या आठवडी बाजारामध्ये आलतो. त्याचं काम असं होतं का आपल्याला घ्यायची होती ताडपत्री. आता मेन म्हणजे काय माहिती का, आता 2-3 दिवसापासून जे ते पावसाळा सुरू झाला. पावसाळ्यामुळे काय माहिती का थोडंफार पाणी घेण्याचे वांदे होऊ राहिले, त्याच्यामुळे आपल्याला ताडपत्री लागत होती. आणि इथं आल्याला इथे येऊन पाहत होतं काय मस्त पैकी काका जे ते बाजाराच्या तोंडाला जे ते ताडपत्री विकत होते. मी म्हणलं आता पुढे जाण्यापेक्षा इथंच घेऊन टाकू. तसं तर मेन म्हणजे बाजारामध्ये यायचं कारण असं होतं का आपल्याला जे ते ताडपत्री घ्यायची होती, पण ताडपत्री सोबत आई म्हणली होती येताना जरा भाजपाला घेऊन. आणि त्यात आपल्या आई साहेबाचा आदेश म्हणल्यावर तुमचं ऐकणार नाही असं कधी होणारच नाही बरं का. मस्त पैकी नवीन पिशवी घेतल्या निघाला आपला बाजार करायला. तसं तर तुमच्या वाला बाजार करायचा अनुभव होतो का अजिबात नाही बरं का. त्यामुळे म्हणलं कोणी फसंगीशीन, त्यामुळे तुमचा वासा जे फुल कॉन्फिडन्स न चालला होता पुढे. आणि तसं तर तुमचा हो काही इतका बी येडा नाही का तुमच्या वाला कोणी येडा बनवून पेडा खाऊन जाईल. आणि तशी बी काय तुमच्या भावाची परिस्थिती काही इतकी बी आमिर नाही का तुमचा डायरेक्ट डीमार्टला जाऊन शॉपिंग करू शकतो. आणि डीमार्टला जाऊन शॉपिंग करणं काही अवघड गोष्ट नाही, पण तुमच्या वाला जरा बाजारामध्ये एक्सपिरियन्स घ्यायचा होता, त्यामुळे म्हणलं जरा इकडे बी येऊन पू. आणि मेन म्हणजे मी जे ते बाजारामध्ये भाजपाला घेताना इतका खुश होतो राव, डायरेक्ट काय सांगू तुम्हाला फिलिंगच ढागा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आश्चर्य या गोष्टीच वाटलं की आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये लागणार आपल्याला छोट्या मोठ्या वस्तू जे इथं बाजारामध्ये पूर्ण विकायला भेटत होत्या माहिती. इलेक्ट्रॉनिकच्या छोट्या मोठ्या वस्तूपासून तर दररोजच्या खाणाऱ्या मसाल्यापर्यंत, आणि दररोजच्या खाणाऱ्या मसाल्यापासून तर दररोजच्या वापरणाऱ्या कपड्यापर्यंत इथं सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू इथं भेटत होत्या. आणि मेन म्हणजे बाहेर भेटणाऱ्या वस्तूच्या किमतीमध्ये आणि इथं बाजारामध्ये भेटणाऱ्या वस्तूच्या किमतीमध्ये जे ते थोडीफार घसरण होती, जे की आपल्या दररोजच्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशी होती. आणि आज जो आपल्या चिकटांच्या आठवडी बाजारामध्ये तुमच्या भावाचा अनुभव जो होता ना तो खर्च वेगळा होता बरं. आणि एक गोष्ट मला ही आवडली की तुम्ही इथल्या कुठल्याही दुकानदाराला बोला तो तुम्हाला प्रमाणित बोलणार. अन्याय आहे की त्या वस्तूची किंमत ठरवण्यामध्ये दुकानदाराची किंवा ग्राहकाची थोडी आवाजामध्ये उच्च नीच होती, पण त्यांच्या मनामध्ये कपट अजिबात नसतो बरं का. आता मी इथं बऱ्याच दिवसानंतर खरेदी करण्यासाठी आलो बरं का, पण माझ्यासारखे कित्येक जण इथं दर शुक्रवारी खरेदी करण्यासाठी येत असतात. आतापर्यंत मी इंस्टाग्रामला हीच ब्लॉगिंग करून भरपूर सारं प्रेम कमवलं बरं का, पण मला नाही माहिती की आजपासून मी हीच ब्लॉगिंग करून युट्यूबला 3 वर्षानंतर काय काय कमवू. खरं पाहायला गेलं तर आज माझ्याकडे काहीच नाही बरं का, पण माझ्यामध्ये इतका कॉन्फिडन्स आहे की मी युट्यूबला व्हिडिओ बनवून 3 वर्षानंतर माझ्या आई बापाचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ठेवतो. आणि लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवरती 2000 सबस्क्रायबर कंप्लीट होत आहे, त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आजच्या दिवसासाठी इथंच थांबतो बरं का. तर लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपला जय महाराष्ट्र.